कोन ACD हा त्रिकोण ABCचा बाह्यकोन आहे. कोन A व कोन B यांची मापे समान आहेत. जर मापकोन ACD 140 अंश तर कोन A व कोन B यांची मापे काढा. तर हा प्रश्न आपण सोडवूया. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. कोन ACD व कोन ACB हे एकमेकांचे पूरक कोन आहेत, कारण ते एकाच रेषेवरती आहेत. त्यामुळे ते रेषीय जोडीतील कोन सुद्धा आहेत. म्हणून कोन ACD अधिक कोन ACB बरोबर 180 अंश, कारण ते रेषीय जोडीतील कोन आहेत. जर कोन ACDचं माप आपल्याला दिले 140 अंश अधिक कोन ACB बरोबर 180 अंश. आता 140 आपण इकडे घेऊ, म्हणजे माप कोन ACB बरोबर 180 अंश वजा 140 अंश, म्हणजे माप कोन ACB 180 मधून 140 गेल्यानंतर 40 उरतील. आता आपल्याला कोन A व कोन B यांची मापे काढायची आहेत. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे कोन A अधिक कोन B अधिक कोन C बरोबर 180 अंश. कोन A अधिक कोन B अधिक 40 अंश, म्हणजे त्यात आपण किमती घालू, बरोबर 180 अंश. आता 40 इकडे गेल्यानंतर वजा होईल, म्हणून कोन A अधिक कोन B बरोबर 180 वजा 40, म्हणजे काय येईल, कोन A अधिक कोन B बरोबर 140. कोन A व कोन B हे समान कोन आहेत, म्हणून 140 भागिले 2 बरोबर 70, म्हणजे कोन A बरोबर 70 अंश व कोन B बरोबर 70 अंश. आता त्रिकोण MNO मध्ये कोन O व कोन M यांची मापे समान आहेत. जर कोन N 50 अंश असेल तर कोन M व कोन O व कोन NOP किती असेल? तुम्हीच उत्तर कमेंट करून सांगा. व अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला भेटेल.